नमस्कार मित्रांनो, मी दीपक मेहता, शिल्प निदेशक ICTSM औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखलदरा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं इन्स्टॉलेशन ऑफ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, इन्स्टॉलेशन ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, हार्डवेअर डिव्हायसेसचे इन्स्टॉलेशन. आता आपण पाहणार आहोत नेटवर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये, क्लायंट सर्व्हर नेटवर्किंगमध्ये सर्व्हरचे इन्स्टॉलेशन. त्यापैकी आज आपण करणार आहोत विंडोज सर्व्हर 2008चं इन्स्टॉलेशन. तर चला बघूया इन्स्टॉलेशन ऑफ विंडोज सर्व्हर 2008. विंडोज सर्व्हर 2008 इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला कमीत कमी खालील हार्डवेअरची आवश्यकता पडते. यामध्ये एक कॉम्प्युटर लेटेस्ट कॉन्फिगरेशन सहित आणि इन्स्टॉलेशन डिस्क विंडोज सर्व्हर 2008 करता. आणि याकरता आपल्याला थोडंसं प्रिपरेशन करावं लागेल. कॉम्प्युटर चालू करायचा आहे, सीमॉस सेटअपमध्ये जायचं आहे आणि सीमॉस सेटअपमध्ये फर्स्ट बूट प्रिफरन्स हा CD DVD ड्राईव्ह ठेवायचा आहे, कारण आपण इन्स्टॉलेशन हे CD किंवा DVD वरून आपण करणार आहोत. तर इन्स्टॉलेशन DVD वरून करण्यासाठी फर्स्ट बूट प्रिफरन्स जो आहे तो DVD ठेवायचा. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन DVD जी आहे ती आपल्या DVD ड्राईव्हमध्ये टाकायची आहे आणि कॉम्प्युटर रिस्टार्ट करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया घडून आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट केल्यानंतर विंडोजच्या सेटअप फाइल्स लोड केल्या जातात. विंडोज सर्व्हरची CD आपण DVD ड्राईव्हमध्ये टाकलेली आहे, त्यावरून कॉम्प्युटर बूट होतो आहे आणि या विंडोजच्या फाइल्स या कॉम्प्युटरमध्ये लोड होत आहेत. कॉम्प्युटर रिस्टार्ट झाल्यानंतर पुढील प्रमाणे सेटअप फाइल्स या लोड होतात. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे इन्स्टॉलेशन ज्याप्रमाणे आपण केले त्याचप्रमाणे विंडोज सर्व्हरचे इन्स्टॉलेशनही असते, जवळपास एकसारखेच असते. त्याचप्रमाणे कुठलेही सॉफ्टवेअर जर इन्स्टॉल करायचे आहे तर ते सोपं असतं, मात्र ते वापरण्याकरता स्किलची आवश्यकता पडत असते. या ठिकाणी विंडो फाइल्स या पूर्णपणे लोड होत आलेले आहे. पुढच्या स्क्रीनवर आपण बघूया. कॉम्प्युटर बूट झाल्यानंतर आपल्याला पहिली ही विंडो दिसेल. यामध्ये काही माहिती त्यांनी आपल्याला मागितली आहे. उदाहरणार्थ जसं लँग्वेज टू इन्स्टॉल, कुठली लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे ड्रॉपडाऊन मेनूमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर टाईम अँड करन्सी झोन, याच्यामध्ये टाईम अँड करन्सी झोन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मी जे डिफॉल्ट आहे तेच राहू देतो सध्या. आणि कीबोर्ड किंवा इनपुटची मेथड आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. तर जनरली आपण US कीबोर्ड वापरतो, तर तोच आपण इथे ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी मी नेक्स्टवर क्लिक करतो आहे. आता बघा, या ठिकाणी इन्स्टॉल नावचं एक बटन आपल्याला इथे दिसत आहे. इथे क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशनची प्रक्रिया चालू होईल. पण त्यापूर्वी काही दोन ऑप्शन्स इथे आपल्याला खाली दिलेले आहेत. जसं व्हॉट टू नो बिफोर इन्स्टॉलिंग विंडोज. विंडोज इन्स्टॉल करायच्या आधी काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्याची बऱ्याच अंशी माहिती मी तुम्हाला आधी सांगितलेली आहे. आणि दुसरं आहे रिपेअर युअर कॉम्प्युटर, या तुम्ही इथे रिपेअर करू शकता. या ठिकाणी मी इन्स्टॉल नाव वर आता क्लिक करतोय. थोडीशी वाट पाहावी लागणार आहे आणि इन्स्टॉलेशनची प्रक्रिया ही चालू होईल. आता सगळ्यात पहिले तो मागतोय आपल्याला प्रोडक्ट की. आपण जी ऑपरेटिंग सिस्टीम विकत घेतलेली आहे त्याच्यासोबत प्रोडक्ट की आपल्याला या स्टिकरच्या स्वरूपात त्यावर दिलेली असते. त्यावर हा नंबर दिलेला असतो. इथे फक्त XXXX दिलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी काही नंबर्स आणि म्हणजे अल्फा न्यूमेरिक नंबर्स असतील त्या ठिकाणी. तर इथे ते प्रोडक्ट की आपल्याला टाकायचे आहे. ज्याप्रमाणे आपण विंडो ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताना टाकली होती तशाच प्रकारची प्रोडक्ट की इथे पण आपल्याला मिळणार आहे. ती प्रोडक्ट की आपल्याला इथे टाकायची आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. मी इथे सध्या प्रोडक्ट की टाकत नाही आहे. प्रोडक्ट की इन्स्टॉल केल्यानंतर, प्रोडक्ट की टाकल्यानंतर पुढची स्क्रीन आपल्याला मिळते, ज्यामध्ये आपल्याला सर्व्हरचं व्हर्जन सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या व्हर्जन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. मी इथे सर्व्हर 2008 स्टँडर्ड हे निवडलेलं आहे. आणि इथे एक हा बॉक्स सुद्धा चेक करावा लागेल आपल्याला, ज्यावर लिहिलेलं आहे आय हॅव सिलेक्टेड द एडिशन
ऑफ विंडोज दॅट आय परचेस्ड, म्हणजे मी जे विकत घेतलेलं आहे तेच मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या टर्म्स अँड कंडिशन किंवा लायसन्स, ज्याला मला एक्सेप्ट करावेच लागेल, अदरवाईज आपली प्रोसेस पुढे जाणार नाही. त्यानंतर कुठल्या प्रकारचं इन्स्टॉलेशन आपल्याला करायचं आहे, अपग्रेड करायचं आहे की नवीन करायचं आहे, दोन ऑप्शन या ठिकाणी आहे. पण अपग्रेडचं जे ऑप्शन आहे ते सध्या इनॅक्टिव्ह आहे, कारण मी पूर्वी कुठलीही सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम यावर इन्स्टॉल केलेली नाही. त्यामुळे मला, आणि इथे दिलेलं पण आहे अपग्रेड हॅज बीन डिसेबल्ड. तर आता कस्टम ॲडव्हान्स्ड म्हणजे या टॅब अंतर्गत नवीन सर्व्हर इन्स्टॉल करण्याकरता मी या ठिकाणी क्लिक करतो आहे. आपल्या हार्ड डिस्कची माहिती, ज्यामध्ये ही हार्ड डिस्क आहे 32 GB ची. ॲक्च्युली 32 GB ची नाही आहे, मी व्हर्च्युअल ड्रायव्हर याला घेतलेला आहे म्हणून हे 32 GB दाखवत आहे. आपण जेव्हा कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू त्यावेळेस ते 500 GB किंवा 1 TB ची हार्ड डिस्क असेल तर ती पूर्ण हार्ड डिस्कची स्पेस या ठिकाणी दाखवली जाईल आणि त्यापैकी फ्री स्पेस जी आहे ती या ठिकाणी दाखवली जाईल. आता ह्या हार्ड डिस्कला पूर्ण वापरायची असेल तर मी डायरेक्ट नेक्स्ट करून पुढे जाईल. अदरवाईज मला यामध्ये पार्टिशन वगैरे करायचे असतील, या ड्राईव्हला फॉर्मॅट करायचं असेल किंवा यातले पार्टिशन डिलीट करायचे असतील तर या ठिकाणी ड्राईव्ह ऑप्शन्स मधून मला पार्टिशन डिलीट करता येईल, फॉर्मॅट करता येईल किंवा नवीन पार्टिशन सुद्धा या ठिकाणी मला तयार करता येतील. पण सध्या मला यापैकी काही करायचं नाही आहे. मी पूर्ण 32 GB ची जी हार्ड डिस्क आहे माझी ती पूर्ण या ठिकाणी मी सर्व्हर करता वापरणार आहे. म्हणून मी नेक्स्ट वर क्लिक करतो आणि इन्स्टॉलेशनची प्रक्रिया चालू होते. या इन्स्टॉलेशनच्या प्रक्रियेला वेळ लागेल. यामध्ये कॉपिंग, एक्सपांडिंग, इन्स्टॉलिंग अपडेट्स आणि कम्प्लिटिंग इन्स्टॉलेशन या सगळ्या प्रोसेस पूर्ण होतील, ऑटोमॅटिकली पूर्ण होतील. या सगळ्या प्रोसेस पूर्ण होईपर्यंत बराच वेळ लागेल, म्हणून आपण याला थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूया आणि शेवटची जी स्टेप आहे ती आपण बघूया. कॉम्प्युटर आता रिस्टार्ट होईल. मी इमिजिएट रिस्टार्टसाठी रिस्टार्ट नाऊचं बटन जे आहे ते क्लिक करू शकत होतो. कॉम्प्युटर या ठिकाणी रिस्टार्ट होत आहे. आणि कॉम्प्युटर परत रिस्टार्ट झाल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. हा पासवर्ड सुरुवातीला मला डिसाईड करायचा आहे आणि त्यानंतर नेहमी करता लक्षात ठेवायचा आहे. तर 2 वेळा मला हा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड मी टाकला आहे आणि याला एंटर केला आहे. आपला पासवर्ड हा नवीन याला लागू झालेला आहे. ओके वर क्लिक करतोय मी आणि इन्स्टॉलेशन हे डेस्कटॉप प्रिपेअर करताय. हा माझा डेस्कटॉप विंडोज सर्व्हर 2008 चा. यामध्ये इथे दोन ऑप्शन्स दोन आयकॉन्स तुम्ही बघताय. याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे सर्व्हर मॅनेजरचा आणि दुसरा आहे शो डेस्कटॉपचा. डेस्कटॉप मला बघायचा असेल तर इथून मी बघू शकतो प्लेन डेस्कटॉप. आणि सर्व्हर मॅनेजर हे सर्व्हर मॅनेज करण्याकरता यामध्ये सगळे फीचर्स दिलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून मला सर्व्हर मॅनेज करता येईल, जे आपण पुढील भागात बघणार आहोत. आणि हे डेस्कटॉप. आता ही सुरुवातीची स्क्रीन आहे. याच्यामध्ये इनिशियल कॉन्फिगरेशन टास्क दिलेले आहेत. सर्व्हर इन्स्टॉल केल्यानंतर तो लगेच वापरता नाही येत, तर त्याला कॉन्फिगर करावं लागतं. कॉन्फिगरेशन केल्याशिवाय सर्व्हरला वापरता येत नाही. आणि या कॉन्फिगरेशनमध्ये महत्त्वाचे असतात ते ॲड रोल्स हे ऑप्शन जे आहे हे महत्त्वाचं आहे. यामध्ये रोल्स, वेगळे वेगळे रोल्स, आपण जे थेरॉटिकल रोल्स पाहिलेले आहेत, ज्यामध्ये ॲक्टिव्ह डिरेक्टरी, DNS, DHCP याच्या व्यतिरिक्त बरेचसे रोल्स या ठिकाणी आहेत. त्यापैकी काही रोल्स आपल्याला याच्यामध्ये ॲड करावे लागतात. उदाहरणार्थ मला जर युजर नेम
आणि पासवर्ड क्लायंट्स करता तयार करायचे असतील तर त्यासाठी मला ॲक्टिव्ह डिरेक्टरी हा रोल याच्यामध्ये इन्स्टॉल करावा लागतो. डोमेन नेम सिस्टीमसाठी मला DNS हा रोल इन्स्टॉल करावा लागतो किंवा ऑटोमॅटिक IP ॲड्रेसिंगसाठी मला DHCP हा रोल इन्स्टॉल करावा लागतो. हे रोल्स इन्स्टॉल केल्याशिवाय मला क्लायंट मशीन्स सर्व्हरला जोडता येणार नाही. तर हे कॉन्फिगरेशन आपण पुढील भागात बघूया. यानंतर कॉम्प्युटर पुन्हा रिस्टार्ट होईल आणि अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल. या स्क्रीनवर लिहिलेलं आहे कंट्रोल अल्टर आणि डिलीट प्रेस केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर कंट्रोल अल्टर आणि डिलीट आपण प्रेस करूया. या ठिकाणी मला पासवर्ड टाकायचे आहे आणि हा माझा सर्व्हर यूज करण्याकरता रेडी आहे. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. पुढच्या भागात बघू आपण सर्व्हरमध्ये रोल्स कसे ॲड करायचे. धन्यवाद.